माणिकराव कोकाटे यांचं एक वक्तव्य आहे, कर्जमाफीतून शेतकरी साखरपुडा आणि लग्न करून घेतात असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. एक कृषी मंत्री ज्या राज्याचा तो अशा स्वरूपाचं वक्तव्य करतो हे महाराष्ट्राला लांछनास्पद आहे. या ठिकाणी कर्जमाफीच्या संदर्भामधली मागणी काही मतदारांनी केली नव्हती. तुम्ही मतदान मागण्याच्या वेळेस मतं मिळावे म्हणून आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू, 7/12 करू, कोरा करू अशी घोषणा तुम्ही केली होती. आणि यानंतर कर्जमाफी होत नाही तर वेगवेगळ्या कारणांसाठी या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला बदनाम करता आहात. हे बरोबर नाही आहे. मला वाटतं की या ठिकाणी शेतकरी आज अडचणीमध्ये आहे, आत्महत्या करतो आहे. त्याबद्दल चिंता करा. त्याच्याबद्दल चिंता करण्याचं आवश्यकता मंत्र्यांना भासत नाही आहे. या विधानाबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आणि आपलं वक्तव्य त्यांनी मागे घेतलं पाहिजे. सध्या राज्यामध्ये या ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा हा अबाधित झाला आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. राज्यभरामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालं आहे. ते पिकं उद्ध्वस्त झाले. भुईमूग गेला, उन्हाळी उडीद गेला, केळीचे नुकसान त्याच्यामध्ये झाले. मोठ्या पिकांचं नुकसान उन्हाळी बेरीज रब्बीमध्ये होतं, गव्हाचं वगैरे ते सगळं नुकसान झालं. आणि यामध्ये अजून तरी माझ्या माहितीप्रमाणे पंचनाम्यालासुद्धा सुरुवात झालेली नाही. या सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्वरित पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्यात यावी. सोलापुरामध्ये 2 मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्याची बातमी समोर आलेली आहे. कुटुंबियांनी हा आरोप केलेला आहे. या राज्यामध्ये दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा मृत्यू सोलापूरला झाला हे राज्यासाठीच मला वाटतं की एक चांगली बाब नाही आहे. दूषित पाण्यामुळे मृत्यू व्हायला लागले अजून तर उन्हाळ्याची सुरुवात आहे. यानंतरच्या कालखंडामध्ये शुद्ध पाणी, स्वच्छ पाणी ही घोषणा गेली कुठे? माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी काय त्यांची ती योजना घेतलेली आहे. अत्यंत चांगली योजना दिलेली आहे, परंतु या योजना अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये पूर्ण होऊ शकली नाही आणि अलीकडच्या कालखंडामध्ये पूर्ण होईल अशी स्थिती नाही आहे. आणि त्यामुळे योजना द्यायचा, पैसा खर्च करायचा, करोडो रुपये खर्च करायचा आणि शेवटी दूषित पाणीच मिळवायचं, त्याचं फलित काय? या संदर्भामध्ये 2 मुलींचा मृत्यू झाला. याबाबत दोषी खरं म्हणजे तर सरकार आहे. या सरकारवरच आता गुन्हा दाखल केला पाहिजे, मंत्र्यांवरच गुन्हा दाखल केला पाहिजे की तुमच्या दूषित पाण्यामुळे आमच्या घरचे 2 मृत्यू झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की मराठीचा आग्रह योग्य पण कायदा हातात घेऊ नका. देवेंद्र फडणवीस म्हणताय की मराठीचा आग्रह हा योग्य आहे पण कायदा हातात घेऊ नका. हे देवेंद्र जे म्हणताय ते बरोबर आहे. मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे आणि मराठीचं तंतोतंत पालन या राज्यामध्ये झालंच पाहिजे. अनेक राज्य असे आहेत, तामिळनाडू, केरळपासून, की त्यांनी त्यांच्या भाषेचा आग्रह धरला आणि 100% त्याचं अनुपालन केलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा या संदर्भातलं अनुपालन झालं पाहिजे. पण सरकार ज्या ठिकाणी कमी पडतं त्या ठिकाणी लोक कायदा हातात घेण्याची भाषा करतात. सरकारने त्याची कठोरपणे अंमलबजावणी केली तर अशी कायदा हातात घेण्याची आवश्यकता भासणार नाही.